राम राम म्हटलं शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. जर का तुम्ही बी पी एम किसान सन्मान निधीच्या हप्त्याची वाट बघत असाल तर तुम्ही सरळ एकदम व्यवस्थित ठिकाणी आलेला आहात. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण डिटेल देणार आहे की नमोचा हप्ता आपल्याला केव्हा भेटणार, कधी भेटणार, कसा मिळणार, कोणाच्या खात्यात मिळणार, कोणाच्या खात्यात नाही मिळणार, नमोचा 6वा हप्ता आणि 8वा हप्ता दोन्ही एकत्र येणार की एकत्र येणार नाही, का शेतकऱ्याला तो वाऱ्यावर सोडला जाणार, की सर्व काही डिटेल आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया. जर का तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आता चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, आता जेमतेमच मराठा आंदोलन संपलं. मनोज जरांगे पाटील आणि आपले मराठा बांधव हे आपल्या घराकडे निघाले. जसे ते तिथून घराकडे निघाले तर शासनाचा आता बंगाल गॅजेट म्हणजे की शासनानं हैदराबाद गॅजेट, बंगाल गॅजेट, हैदराबाद गॅजेटनुसार आपल्याला आरक्षण देण्याचं मान्यता केली. परंतु कसं देणार, काय देणार हे 2 महिन्या कालावधीनंतरच समजणार. आणि मनोज जरांगे पाटलांनी सरळ सरळ सांगितलं होतं की मी आरक्षणाव्यतिरिक्त काहीही घेणार नाही. तर आता बघूया 2 महिन्यानंतर काय होते. तर चला ते तो विषय वेगळा झाला. परंतु आता काय झालेलं आहे की जसे मराठा बांधव मुंबईतून निघाले तर शासनाने वेगवेगळ्या दुसऱ्या कामावर म्हणजे दुसऱ्या गोष्टीवर देखील लक्ष केंद्रित केलेलं आहे. तर शासनाने आताच नेमका 15 दिवसांनी 2-3 दिवसांआधी जी आर काढला की नमोचा हप्ता केव्हा मिळणार, काय मिळणार. तर त्याचीच आपल्याला आपण डिटेल माहिती घेणार आहोत. बघा मित्रांनो, त्या जी आरमध्ये संपूर्ण अशी ठळक माहिती काही देण्यात आलेली नाही आहे की या तारखेला आपल्याला नमोचा हप्ता पाहायला मिळणार. परंतु तो जो जी आर आहे त्या जी आरमध्ये खूप प्रत्येक हप्त्याच्या आधी एक जी आर येत असतो आणि तो जी आरनुसार आपण ठरवू शकतो की हप्ता आपल्याला केव्हा मिळतो. तर बघा, जर का मागचे सर्व जी आरचं जर का आपण कंपॅरिझन केलं तर आपल्याला जो पैसा आहे हा जी आर आल्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या आत आपल्या खात्यात पाहायला मिळतो. तर होऊ शकते की मे बी आता 2 तारखेला जी आर आला तर होऊ शकते की आपल्याला 15 ते 20 तारखेच्या दरम्यान 15 ते 20 तारखेदरम्यान नमोचा हप्ता आपल्याला आपल्या खात्यात पाहायला मिळू शकतो. आणि जर का नाही मिळाला तर समजून घ्या दिवाळीचा टाईम जो येणार आहे त्या टायमाला तुम्हाला म्हणजे दोन्ही हप्ते हे तुमच्या खात्यात बघायला मिळू शकतात. कारण की बघा, दोन्ही हप्त्याचा टाईम झालेलाच आहे. लगभग सर्व म्हणजे दोन्ही 8 महिने ओलांडून चाललेले आहेत. आणि 7वा आणि 8वा हप्ता द्यायला मग शासनाला हरकत नाही. कारण की जर का तुम्ही 2 हप्ते तुम्हाला जर का तुम्ही एका हप्त्याला 2 हप्त्याचा कालावधी लावत असाल तर तुम्हाला दोन्ही हप्ते एका वेळेला द्यावेच लागतील. तर बघू याच्यावर शासन काय निर्णय घेते. जर का भाऊ तुम्ही असंच गृहीत धरून चाला की तुम्हाला तुमचा हप्ता हा दिवाळीच्या टायमालाच मिळावा, ते बी दोन्ही. कारण की जर का आजसारखा हप्ता तुम्हाला 7वा मिळाला तर इथून 4 महिन्यानं मिळणार आहे. एवढं आठवण ठेवजा, इथून 4 महिन्यानं तुम्हाला मिळणार आहे. काही ते मागचे जे हे दिवस गेले हे दिवस धरणार नाही आहे शासन. तर याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे की शासन आपल्याला तिथून समोरून 4 महिने देणार. त्यामुळे आज तर प्रार्थना करा देवाला की आपल्याला दिवाळीमध्येच 2 हप्ते मिळाले पाहिजेत. परंतु शासन बी लय लबाड आहे, ते बी मला माहीत आहे. काय तुम्हाला आता 15-20 तारखेला तुमचे हप्ते देऊन देईन आणि तिथून 4 महिन्यात देणार. म्हणजे कसं तुम्ही 4 महिने थंडे पडता तर तुम्हाला बी काही टेन्शन नाही, तुम्ही तुमच्या कामोकामी लागून जाता. परंतु यात शेतकऱ्याची खरोखर फसवणूक आहे. कारण की त्याला त्याचा पैसा टायमावर मिळत नाही आहे. एका ज्या योजनेला 4 महिन्याचा कालावधी आहे त्यालाच तुम्ही 8 महिने लावता आणि एका वर्षात तुम्हाला 3 हप्ते द्यायला पाहिजे तर ते एका वर्षात फक्त 2च हप्ते देतात. त्यामुळे काय होत आहे, शेतकऱ्याचं खूप जास्त नुकसान होत आहे. तर का तुम्ही या गोष्टीसंग जर काय सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुन्हा अशा असते का नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.